हॉस्पिटलमध्ये एक मल्टिपल मायलोमाचा पेशंट बघितलेला. जर ट्रीटमेंटबद्दल डिस्कस करू, कोणकोणते ड्रग्ज यूज केले जातात, काय मेकॅनिझम ॲक्शन आहे. तर हा नीट PG INICTच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे मल्टिपल मायलोमा, आणि ॲज अ क्लिनिशियन म्हणून माहीत पाहिजे आपल्याला कोणते ड्रग्स यूज करतो, नेमकं काय होतं ह्याच्यात. तर ह्याचे 4 ड्रग यूज करतो सध्या जे रेजिमन यूज करतोय. एक तर तुमचा बोर्टेझोमिब असते, दुसरं तुमचं लेनालिडोमाइड असते, आणि तिसरं तुमचं डेक्सामेथाझोन असते, आणि चौथा ड्रग आहे डाराटुमुमॅब. हे एक मोनोक्लोनल अँटीबॉडी. 4 डोस बोर्टिझोमिब, लेनालिडोमाइड, तुमचं डेक्सामेथाझोन आणि डाराटुमुमॅब. तर बोर्टिझोमिब कसं ॲक्ट करतं, हे प्रोटेज इनिबिटर. एकदा नीट PG मध्ये ह्याच्यावर क्वेश्चन पण विचारलेला. ते काय करतं, प्रोटेज इनिबिटर आहे, त्यामुळे प्लाझ्मा सेलचं डिस्ट्रक्शन करते. हे प्लाझ्मा सेलचंच कॅन्सर आहे, मल्टिपल मायलोमा जास्त वाढतात त्या सेल. दुसरं तुमचं लेनालिडोमाइड आहे. हे लेनालिडोमाइड हे थायलिडोमाइडचा एक व्हॅरियंट आहे. हे काय करतं, तुमचं एक इम्युनोमॉड्युलेटर आहे, म्हणजे अँटी अँजिओजेनेसिस करतं, म्हणजे ब्लड वेसल्स ग्रोथ वगैरे होऊन देत नाही, आणि अँटी इन्फ्लमेटरी पण प्रॉपर्टी आहे त्याची. तर तुमचं बोर्टिझोमिब झालं प्रोटेज इनिबिटर, हे तुमचं लेनालिडोमाइड आहे, इम्युनोमॉड्युलेटर आहे. तिसरं तुमचं डाराटुमुमॅब आहे, हे मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे, हे अँटी-CD38 आहे. हे बाइंड करतं ह्या प्लाझ्मा सेल्सला, मायलोमा सेल्सला, आणि त्यांना मारतं. आणि डेक्सामेथाझोन तुम्हाला माहिती आहे, हे तर तुमचं आपलं हे सप्रेसर आहे, स्टेरॉइड आहे. तर 4 ड्रग यूज करतो आपण. लक्षात आलं थेरपीमध्ये बोर्टिझोमिब आहे, प्रोटेज इनिबिटर, लेनालिडोमाइड आहे, तुमचं डेक्सामेथाझोन आणि डाराटुमुमॅब अँटी-CD38 ला बाइंड होते म्हणजे, आणि मोनोक्लोनल अँटीबॉडी डाराटुमुमॅब. तर हे 4 आहेत. काय दिसतं त्यात, क्रॅब फीचर दिसतात. क्रॅबवरून C वरून तुमचं हायपर कॅल्शियमिया असतं, रिनल फेलियर होतं तुमचं ह्या पेशंटमध्ये. एवरून ॲनिमिया पण असतो, थकवा वगैरे जातो पेशंटला. बोनी लिजन्स पण असतात, ज्याच्यामुळे बॅक पेन वगैरे होऊ शकतात. स्कलमध्ये पण लिजन दिसतात, बोनी लिजन. तर हे सगळं दिसतं ह्या पेशंटमध्ये. तर लक्षात आलं मल्टिपल मायलोमाची ट्रीटमेंट काय आहे.